नमस्कार. जय जय स्वामी समर्थ. आजच्या या पवित्र व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने घडलेली एक अद्भुत, हृदयस्पर्शी आणि मनाला शांत करणारी कथा. स्वामी समर्थ महाराजांची प्रचिती. आपल्या अडचणी, संकटे, दुःख कितीही मोठी असली तरी स्वामी समर्थ भक्तांचा हात कधीच सोडत नाहीत. हे या कथेतून स्पष्ट दिसून येतं. चला तर मग भक्तिभावाने स्वामींच्या चरणी मन अर्पण करून ही पवित्र कथा ऐकूया. विदर्भातील जाम गावात निसर्गरम्य सभोवती हिरवीगार झाडी, मध्यभागी एक मोठं वडाचं झाड आणि त्याच्या शेजारी शांतपणे वाहणारी छोटी नदी. या गावात लोक साधे, मनाने निर्मळ आणि देवभक्त. गावात सर्वांच्या मनात एकच नाव, अक्कलकोट, श्री स्वामी समर्थ महाराज. गावाच्या टोकाला राहत होता गोविंदराव देशमुख. 50शीचा साधा शेतकरी, मेहनती, प्रामाणिक आणि अत्यंत भक्तिभाव असलेला. पण त्याला एक मोठं दुःख होतं. त्याच्या घरी मूलबाळ नव्हतं. विवाहित होऊन 15 वर्ष झाली, पण पत्नी जानकीच्या कुशीत मूल आलं नाही. जानकी रोज स्वामी महाराजांची आरती करायची, मंत्रजप करायची, अभंग म्हणायची. तिच्या डोळ्यात नेहमीच एक प्रश्न असायचा, स्वामी आमच्या घरीही आनंदाचे पांघरूण टाकणार का? गोविंदराव पत्नीला नेहमी धीर द्यायचे आणि म्हणायचे, जानकी स्वामींवर विश्वास ठेव. त्यांचे दिवस चालू असले की इच्छापूर्ती होतेच. दोघांचं जीवन कष्ट, प्रेम आणि भक्ती यावर चाललं होतं. पण हळूहळू मनातल्या आशेची ज्योत मंदावत होती. लोक टोमणे मारायचे, किती भजन करणार, एवढी पूजा करून काय उपयोग? पण गोविंदराव आणि जानकी ठाम होते. स्वामी समर्थ म्हणतात, भक्ताला मी कधीच सोडत नाही. एका वर्षी गावावर मोठं संकट आलं. पाऊस आला नाही, शेतीची पिकं मरून गेली, नदी सुकू लागली, जनावरांची अवस्था बिकट झाली. गोविंदरावांचा शेत सुद्धा कोमजला. कर्ज वाढलं, घरी खाण्यासाठी धान्य कमी झालं. लोक गाव सोडून शहराकडे जाऊ लागले. पण गोविंदराव म्हणायचा, माझं देव अक्कलकोटात बसतोय, मी माझं गाव सोडणार नाही. गोविंदराव रोज पहाटे मंदिरात जाऊन स्वामींच्या पादुकांवर डोकं ठेवायचा. त्यांची विनंती एकच, स्वामी माझ्या गावाला वाचवा, आमच्या पोटाला अन्न द्या. आणि मग एक दिवस गावात भीषण वादळ आलं. विजांचा कडकडाट, वाऱ्यांचा प्रचंड वेग आणि अचानक पाऊस सुरू झाला. जमीन तहानलेली होती, पण पावसाने ती आनंदाने ओसंडली. शेती पुन्हा हिरवीगार झाली. गावात सगळीकडे आनंदोत्सव झाला. लोक म्हणू लागले, गोविंदरावांच्या भक्तीला फळ मिळालं. स्वामी समर्थांनी आम्हाला वाचवलं. पण गोविंदराव मनाशी म्हणाला, हे स्वामींचंच कृपा, चमत्कार, आम्ही त्यांचेच. एक दिवस गोविंदराव शेतात नांगरत होता. प्रखर ऊन, अंगातून घाम धाराधार वाहत होता. अचानक त्याच्या शेजारी एक लंबूस, कांतिमय, तेजस्वी व्यक्ती उभी राहिली. त्यांचा चेहरा प्रसन्न, डोळे तेजस्वी, अंगावर भगवी वस्त्र, हातात करमंडू, डोक्यावर जटा. ते शांतपणे म्हणाले, अरे देवा, काय करतोयस इतकं कष्ट? गोविंदराव घाबरला. आपण कोण महाराज? ते म्हणाले, महाराज, आहा, मी फक्त एक फिरस्ता बाबा, चल थोडं पाणी दे. गोविंदरावांनी त्यांना पाणी दिलं. त्या व्यक्तीने ते पाणी पिऊन स्मित हास्य केलं. काय रे, चिंतेत दिसतोयस? चिंता दिसते तुझ्या चेहऱ्यावर. गोविंदराव म्हणाला, हो बाबा, पोटासाठी धडपड करतोय. देवावर विश्वास आहे, पण प्रसंग मोठे आहेत. ते व्यक्ती म्हणाले, विश्वास हाच तर देव आहे रे. आणि देवा, तुझं काम मी बघतो, तू काळजी करू नको. गोविंदरावांनी नम्रपणे विचारलं, महाराज आपलं नाव काय? त्या व्यक्तीने मंद स्मित हास्य करत म्हणाले, मी स्वामींचाच माणूस, चल जातो आता. आणि ते अचानक हवेत विलीन झाले. गोविंदराव स्तब्ध. ही भेट खरी होती की स्वप्न? घरी आल्यावर त्याने पत्नीला सांगितलं. जानकीच्या डोळ्यात पाणी आलं. गुरुवर्या आले होते. आपण भाग्यवान आहोत, गावकऱ्यांनी सांगितलं.
ही तर स्वामी समर्थांची पहिली प्रचिती आहे. स्वामी समर्थांची भेट झाल्यापासून गोविंदरावच्या जीवनात हळूहळू चमत्कार घडू लागले. कोमजलेल्या शेतीतून भरघोस पीक आलं. गावातील इतर शेतांपेक्षा गोविंदरावच्या शेतात तब्बल दुप्पट उत्पादन झालं. लोक म्हणाले, हे कसं शक्य? पीक तर जवळपास सारखीच लावली होती. गोविंदरावांनी म्हणाला, हे माझं नाही, स्वामींचंच काम आहे. ज्याने गोविंदरावाला कर्ज दिलं होतं तो अचानक त्याच्याकडे आला आणि म्हणाला, गोविंदराव, तुझ्या प्रामाणिकपणाचं कौतुक आहे. तुझं अर्ध कर्ज मला माफ करायचं आहे. गोविंदराव आश्चर्यचकित झाला. हेही स्वामींचीच लीला आहे, गोविंदरावांनी सांगितलं. जानकीला अनेक वर्ष असलेली तब्येतीची समस्या अचानक कमी झाली. तिला उत्साह आला, आनंद, नवीन शक्ती आली. गोविंदराव आणि जानकीच्या जीवनात चमत्कारांच्या मालिकेतील सर्वात मोठा चमत्कार घडला. तो म्हणजे एक दिवस जानकीने रडत आणि हसत एकत्र गोविंदरावाला सांगितलं, गोविंद, मला मला आई व्हायचं वरदान मिळालंय. गोविंदराव आनंदाने मुटकुळ होऊन बसला. स्वामी समर्थ, आपणच आमचं जीवन बदललं. गावात आनंद सोहळा झाला. सगळ्यांनी साखर वाटप केलं. लोक म्हणू लागले, ही तर स्वामी समर्थ महाराजांची प्रत्यक्ष प्रचिती आहे. प्रत्यक्ष दर्शन घडलं आहे आज. 9 महिन्यानंतर जानकीने एका सुंदर तेजस्वी मुलाला जन्म दिला. मुलाच्या कपाळावर जन्मल्या क्षणी एक छोटासा भगवा रंग दिसला. तो नंतर नाहीसा झाला. लोक म्हणू लागले, हा मुलगा स्वामी समर्थांची कृपा संतान आहे. त्या दिवशी रात्री गोविंदरावला स्वप्नात स्वामी समर्थ महाराज दिसले. ते म्हणाले, स्वामी म्हणाले, देवा, तुझी भक्ती पाहून मी आनंदवलो. तुझ्या घरी हा मुलगा माझ्या कृपेने आला. त्याचं नाव सद्गुरू ठेव. गोविंदरावाने दंडवत घातला. स्वामी, मी आपला पाय स्पर्शही करू शकत नाही. स्वामी म्हणाले, देवा, भक्ताच्या घरी मी स्वतः येतो. त्याला माझ्या चरणाची गरज नसते. सकाळी गोविंदरावने मुलाचं नाव ठेवलं सद्गुरू गोविंद देशमुख. सद्गुरू मोठा होत गेला तशी त्याची बुद्धी, नम्रता आणि तेज पाहून सगळे दंग झाले. 5व्या वर्षीच त्याने स्वामींचा मंत्र जपायला सुरुवात केली. 7व्या वर्षी तो भजन कीर्तन करायला लागला. 10व्या वर्षी त्याच्या दर्शनाने लोकांच्या दुःखांचं निवारण होऊ लागलं. गावातील सगळे म्हणू लागले, हा मुलगा स्वामींचंच रूप आहे. एक दिवस सद्गुरू गावातील विहिरीजवळ खेळत होता. अचानक हवा सुगंधी झाली. आकाशात मधुर घंटानाद घुमला आणि त्यांच्या समोर ज्योतीसारखा प्रकाश प्रकट झाला. त्या प्रकाशातून स्वामी समर्थ महाराज प्रकट झाले. तेजस्वी, दिव्य, सर्वत्र पसरलेले देवी तेज. स्वामी म्हणाले, सद्गुरू, माझ्या भक्ताला मी दिलेलं वरदान तू आहेस. जगासाठी तू कार्य करणार आहेस. लहानगा सद्गुरू नम्रपणे म्हणाला, स्वामी, मी आपलाच आहे. स्वामी हात ठेवून म्हणालेत, जगाला भलं कर. जिथे जाशील तिथे मी स्वतः बरोबर असेन. आणि ते प्रकाशात विलीन झाले. त्या दिवसापासून सद्गुरूंच्या आयुष्यात दैवी कार्याची सुरुवात झाली. सद्गुरू युवक झाल्यावर गावच्या लोकांना मार्गदर्शन करू लागला. स्वामी समर्थांची कृपा मिळवायची असेल तर एकच मार्ग, सद्भाव, सेवा आणि सत्य. त्यांच्या सानिध्यात लोकांचे अनेक चमत्कार घडले. एका अंधांना दृष्टी परत मिळाली. एका अपंगाला चालण्याची शक्ती आली. एका वृद्ध महिलेला वर्षांपासून असलेला मानसिक त्रास गायब झाला. एका गरीबाला नोकरी मिळाली. एका कुटुंबातील कलह संपला. गावात सद्गुरूंचा मान संतांप्रमाणे होऊ लागला. तो नेहमी म्हणायचा, हे माझं नाही, हे स्वामींचंच आहे. मी फक्त त्यांचं साधन आहे. एक दिवस सद्गुरू भजन करत बसला. गावातील लोक जमले होते. त्यावेळी भजनाच्या मधोमध हवेत गंध पुष्पांचा वर्षाव झाला. दिव्य प्रकाशाने संपूर्ण मंदिर उजळलं आणि त्या प्रकाशात पुन्हा एकदा स्वामी समर्थ महाराज प्रकट झाले. त्यांनी सर्वांकडे पाहून सांगितलं, भक्तांनो, मी दूर नाही, मी जिवंत आहे, मी श्वासात आहे. जिथं माझं नाम घेतलं जातं तिथे मी स्वतः उपस्थित असतो.
त्यानंतर स्वामी सद्गुरूंकडे पाहून म्हणाले, तुझं कार्य सुरू ठेव, भक्तांचं रक्षण कर, ही माझी जबाबदारी आहे. ते हे बोलले आणि सर्वत्र दिव्य तेज पसरत त्यांनी आकाशात विलीन झाले. गावातील लोक अक्षरशः रडले. आज आम्ही स्वामींचं प्रत्यक्ष दर्शन घेतलं. ही प्रचिती आम्ही आयुष्यभर आता विसरणार नाही. स्वामी समर्थ महाराज भक्तांना कधीच सोडत नाही. भक्ती, सत्य आणि श्रम यातून त्यांच्या कृपेचे दरवाजे उघडतात. विश्वास ठेवा, स्वामी नेहमी पाठीशीच असतात. कथा आवडली असेल तर चॅनलला नक्की कळवा, कमेंट्स करा. ही कथा आपल्याला एकच शिकवण देते, स्वामी समर्थ महाराजांवर पूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवला तर जीवनातील प्रत्येक अडथळ्याला मार्ग मिळतो. स्वामी समर्थ महाराज आपल्या सर्वांच्या पाठीशी सदैव उभे आहेत. उभे राहो. आपल्या गावात, घरात सुख शांती समृद्धी येवो, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जय स्वामी समर्थ. असेच नवनवीन व्हिडिओ स्वामींचे प्रचितीचे बघण्यासाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.